पृथ्वीवरचं अमृत म्हणजेच ताक असं म्हटलं जातं. कारण ताक हे आपल्या शरीराला अतिशय फायद्याचं आहे असं हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आपण काय करतो, इतर कोल्ड्रिंक काही पिण्यापेक्षा हे ताक जर आपण घरच्या घरी रोजच्या रोज दही लावून अगदी ताजं दह्याचं आपण जर ताक केलं आणि ताकाचं हे वेगवेगळ्या प्रकारे आपण मसाला ताक, साधं ताक जर पिलो, तर जेवणानंतर जर पिलो तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे पाणी पण पिलं जातं आणि शरीराला डिहायड्रेशनपासून आपण वाचवतो. तर भरपूर काही इतर फायदे आहेत. त्यामुळे आपण कोल्ड्रिंकपेक्षा हे ताक जर दररोज घरच्या घरी केलं उन्हाळ्यामध्ये किंवा वर्षभर जरी आपण असं ताक करून जर पिलो, अगदी गोड ताक, तर अगदी शरीराला खूप चांगलं. तर हेच ताक आपण आज कसं बनवणार आहोत आणि पुढे आपण त्याचे फायदेसुद्धा पाहणार आहोत. तर ते आज बघूयात. तर मस्त आज आपण असं मसाला ताक केलं आहे की ते अगदी चविष्टसुद्धा लागेल, अगदी सगळ्यांना आवडेलसुद्धा. त्यामुळे आपण रोजच्या रोज नक्की करू. चला तर मग कसं करायचं ते बघूयात. तर बघा, आता मी अगदी आदल्या दिवशी रात्री मी ताजं छान असं घट्ट दही लावलं आहे. तर दही हे घट्ट कसं बनवायचं तर आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता. मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तशाच पद्धतीचं रोजच्या रोज जर तुम्ही दही लावलं, अगदी गोड दही आणि ताजं, आणि जेवढं आपल्याला ताक करायचं आहे तेवढंच दही लावायचं, जास्त करायचं नाही. रोजच्या रोज जर केलं तर याचं ताक जर आपण बनवलं आणि रोज घेतलं तर अतिशय फायदेशीर होतं. आता हे जवळपास वाटीभर हे दही आहे, अगदी ताजं आहे, जास्त आंबटही नाही. तर आता हे जे दही आहे मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता ते आपण जे वरण हटतो ते लाकडी रवी आहे माझ्याकडे. तर हे जे दही आहे आपण आता मिक्सरला फिरवायचं नाही. तर आपल्याला अगदी चांगलं जर हे ताक बनवायचं असेल तर आपण रवीनेच घोटून घ्यायचं आहे. तर आता रवीने मी चांगलं ते मऊ करून घेते, अगदी स्मूथ असं हे घुसळून घेते. तर बघा, अगदी छान असं हे दही घुसळलं गेलेलं आहे. आता आपण त्याचा मसाला तयार करूया, म्हणजे हे ताक प्यायला अगदी चविष्टसुद्धा लागेल आणि आवडीने सगळे पितील. आता मसाल्यामध्ये आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे छोटं. त्यामध्ये थोडीसं पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. तर पुदिन्याची पानं आपण ताजी घ्यायची. नंतर कोथिंबीरसुद्धा ताजी घ्यायची. नंतर त्यामध्ये छोटासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि अगदी चव येण्यासाठी एक छोटीशी हिरवी मिरची टाकली मी त्यामध्ये. आणि अगदी बॅलन्स चव राखण्यासाठी 2 चमचे साखर घालायची. तर मी 1च चमचा घातली. तुम्हाला जर थोडंसं गोडसर आवडत असेल तर अजून 1 चमचा तुम्ही साखर घाला. आणि आता हे पाणी घालून मी अगदी बारीक करून घेतले. तर हे पहा, अशी छान अशी पेस्ट झाली, अगदी बारीक वाटून घेतलं आहे. आता या दह्यामध्ये आपण आता हे वाटलेला जो मसाला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे. तर तुम्ही नुसतं ताकसुद्धा पिऊ शकता. पण अगदी दररोज हे ताक नुसतं पिल्या जात नाही, त्याला काहीतरी चव याविषयी वाटते. त्यामुळे हा मसाला ताक जर आपण पिलो, बाहेर पिण्यापेक्षा आपण घरच्या घरी दररोज जर करून पिलो तर अगदी आपल्या शरीरासाठी फायदेशीरच होईल. आता यामध्ये आपण टाकणार आहोत 1 ते 1.5 ग्लास पाणी. तर पाणीसुद्धा तुम्ही अगदी माठातलं जर असेल तर तेच घाला. आता त्यामध्ये चवीनुसार काळं मीठ घालायचं आहे. नंतर रोजच्या वापरातलं मीठ घालायचं आहे. भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची. नंतर भाजलेल्या धण्याची पावडर टाकायची. आणि जर तुम्हाला थंड आवडत असेल, माठातलं पाण्याने जर थंड वाटत नसेल तर बर्फाचे खडे तुम्ही टाकू शकता. आणि जर नाही टाकायचे असले तर नाही टाकले तरीही चालतील. तुम्ही अगदी माठाच्या पाण्यामध्ये सुद्धा हे ताक जर पिलं तर अतिशय चांगलंच. आणि आता हे सगळं रवीने आपण घुसळून घेऊयात. तर बघा, आता छान वर फेस येईपर्यंत घुसळून घ्यायचं आहे. तर बघा, त्याचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. चव तर अगदीच मस्त भन्नाटच आलेली आहे. तर हे पहा, अगदी दाटसर मस्त असं. तर हवं तर तुम्ही अजूनही अर्धा 1 ग्लास पाणी त्यामध्ये टाकू शकता. हे जो मसाले ताक जे आहे तर ते पातळ बनवलं तरीसुद्धा टेस्टी लागतं. आणि शरीराला ह्या पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरालासुद्धा भरपूर अशी फायदे होतात. आता या ताकामध्ये कॅलरीज, फॅट कमी असतं. त्यामुळे आपल्या शरीराला अगदी चांगलंच. विटॅमिन B12, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी होतं, डायजेशन प्रक्रिया चांगली होते. त्यामध्ये खूप प्रमाणात पाणी असतं म्हणून उन्हाळ्यात तर अगदीच फायदेशीर असतं.
ॲसिडिटी कमी होते, उष्णता कमी होते, गॅसचा त्रास कमी होतो. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर हे ताक नक्कीच तुम्ही करून प्या. आता यामध्ये तुम्ही तुळससुद्धा टाकू शकता. तुळस तर अगदी औषधी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की यामध्ये टाकासुद्धा. आता कोलेस्ट्रॉल, BP कमी करतं ताकामुळे शरीरातलं आणि रोगप्रतिकारक शक्ती आपली ही वाढली जाते. त्यामुळे नक्कीच हे ताक तुम्ही दुपारच्या जेवणानंतर हे प्या आणि अगदी उन्हाळ्यातच नाही तर वर्षभरसुद्धा अशा पद्धतीने ताक करून जर तुम्ही पिले तर शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नक्कीच त्यामुळे जास्तही काही त्रास नाही. एकदा जर तुम्ही जिरे पावडर, धने पावडर जर करून ठेवली तर दररोज आपण संध्याकाळी जर ताक लावलं तर दही लावलं तर ताज्या दह्याचं ताक दुसऱ्या दिवशी अगदी रवीने घुसळून पटकन तयार होतं. जास्तही वेळ लागत नाही आणि अगदी जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर हे ताक जर पिलं तर अगदी सगळ्याच दृष्टिकोनातून आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगलं आहे. तर हे मसाला ताक तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया तशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.